यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। गोकुळ शुगरने जनता बँकेचे 37 कोटींचे कर्ज थकवले, कर्जदार आणि जामीनदारांची मालमत्ता जप्त। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील शिंदे कुटुंबियांच्या मालकीच्या गोकुळ शुगरने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या ऊस बिलाच्या रकमा थकवल्या, त्याचप्रमाणे विविध बँकांची तसेच वित्तीय संस्थांची सुमारे 420 कोटी रुपयांची कर्जे देखील थकवली आहेत। यामध्ये युनियन बँकेचे कर्ज सुमारे 130 कोटी रुपयांचे थकले आहे। आता धाराशिवच्या जनता सहकारी बँकेचे कर्ज देखील थकल्याचे स्पष्ट झाले आहे। जनता बँकेने जाहीर प्रसिद्धीकरण करून सुरक्षित तारण कर्जदार आणि जामीनदार यांच्या मालमत्तेचे विवरण प्रसिद्ध केले आहे। यामध्ये कैलासवासी बलभीम शिंदे यांचे कायदेशीर वारसदार अरविंद जंगले, विशाल शिंदे, कार्तिक पाटील, गणपत शिंदे, कुसुम शिंदे, कल्पना शिंदे, धीरज शिंदे, निकिता शिंदे, व्यंकट मोरे तसेच सोलापुरातील युवा कलेक्शन या दुकानाचे भागीदार कपिल दत्ता आणि प्रीती शिंदे यांच्या नेहरूनगर, रेल्वे लाईन्स, दहिटणे, अक्कलकोट, चपळगाव आदी ठिकाणी असलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्ता बँकेने जप्त केल्या आहेत। या थकबाकीदाराविरुद्ध आता सोलापूर दिवाणी न्यायालयात दरखास्तीची प्रक्रिया सुरू आहे। वृत्तपत्रातून देण्यात आलेल्या नोटिसीनुसार जनता सहकारी बँक धाराशिव शाखा दत्त चौक मधील एकूण 36 कोटी 71 लाख रुपयांचे कर्ज थकल्याचे नमूद केले आहे। त्यामुळे गोकुळ शुगर आणि दत्ता शिंदे कुटुंबियांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सकाळी सुमारे 5000 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडला सामूहिक योग आणि प्राणायाम कार्यक्रम। 5 सेकंद होल्ड, खूप छान केलं सगळ्यांनी। आसन सोडायचे, मान सरळ, कंबर सरळ, हात खाली। माय सोलापूर ॲप तसेच लोकसेवा हक्क कायद्यानुसार वेळेत नागरिकांच्या तक्रारी दखल न घेतल्याप्रकरणी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी 37 अधिकारी कर्मचाऱ्यांना केला 1 लाखाचा दंड। दिवंगत डॉक्टर शिरीष वळसंगकर यांची सून सोनाली आणि जावई सुजय फडके यांच्यातील पोलीस ठाण्यापर्यंत गेलेला वाद अखेर गुन्हा न दाखल करता आपापसात मिटवून घेण्याची दिली हमी, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांची माहिती। सोलापूर शहरातील 16 केंद्रांवर आज दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत 4507 विद्यार्थी देणार नीटची पुन्हा एकदा पेपर। विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना। बांधकाम कामगार पाल्याच्या शिष्यवृत्तीमध्ये 3.5 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी मंगळवारी सोलापुरात होणार कोर्टात सुनावणी। आजवर 7 आरोपींना अटक, एकूण 20 जणांवर दाखल आहे गुन्हे, 3 अधिकारी निलंबित। डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री। उपलब्ध सुविधा रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाइन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग। पत्ता केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर। संपर्क 9607151719। हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय। 150 ते 200 लोकांसाठीचा प्रशस्त एसी बँक्वेट हॉल। या बँक्वेट हॉल मध्ये बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग, नामकरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांसाठी सुविधा। 5000 स्क्वेअर फूट सिक्युअर्ड पार्किंग। पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजार समोर, सोलापूर। संपर्क 7058 65 28 75। सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी 15 फौजदारांच्या केल्या बदल्या, एकूण 30 जणांच्या झाल्या बदल्या। 17 दिवस ठिय्या आंदोलन करून आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आश्वासन देऊन 8 दिवसांचा कालावधी लोटला तरीही गोकुळ शुगरच्या शेतकऱ्यांना मिळेना ऊस बिलाची रक्कम, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा। विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी सोलापूर विद्यापीठ आणि त्याअंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी सक्तीची, कुलगुरू प्रकाश महानवर यांचे आदेश।
उद्यापासून 3 दिवस सोलापुरात आर्द्रा नक्षत्राचा पाऊस पडेल अशी आशा, तर महिना अखेरपर्यंत कोकणासह राज्यभरात मुसळधार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज. AI फॉर डॉक्टर्स या राष्ट्रीय परिषदेसाठी सोलापूरच्या बालाजी सरोवरमध्ये 700 डॉक्टरांची उपस्थिती. आषाढी वारीसाठी पंढरपुरात 4 ठिकाणी उभारली जाणार तात्पुरती बस स्थानके. 5500 ST बसेस करणार वारकऱ्यांची सेवा. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत उद्या सोलापुरातील 4 हुतात्मा चौकातून भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांना 6 तास वीज पुरवठा करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला जाणार मोर्चा. उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ येथे विनापरवाना बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्याप्रकरणी तहसील कार्यालयातून काढण्यात आला मनाईचा आदेश. पुतळा काढण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त. मोहोळ तालुक्यातील चिंचोली काटी MIDC परिसरात 2.5 कोटी रुपयांचा मुरुम चोरल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17 आणि 89 56 21 39 25. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. आषाढी वारीसाठी शेगाव येथून श्री गजानन महाराज पालखीचे पंढरपूरकडे आज सकाळी झाले प्रस्थान. हरिनामाच्या गजरात हजारो वारकरी वारीसाठी मार्गस्थ. जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र मुक्ताईनगरमधून संत मुक्ताबाई पालखीचे आषाढी वारीसाठी बुधवारी होणार पंढरीकडे प्रस्थान. 18 जून रोजी झालेल्या राज्यातील 11 विधान परिषद निवडणुकीचा उद्या लागणार निकाल. सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार मतमोजणी. पावसाळा नसताना मुंबईत उद्यापासून सुरू होणार राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन. कर्जमाफी तसेच शिंदेसेनेचे ऑपरेशन टायगर गाजणार. 10 जुलैपर्यंत चालणार अधिवेशन. देशभरात आज तब्बल 5,500हून अधिक केंद्रांवर 22,79,000 विद्यार्थी देणार नीटची फेरपरीक्षा. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804184184. Kia, moment that inspires. दहशतवादी कारवायांच्या संशयावरून परभणीत ATSचे 15 ठिकाणी छापे, 12 जण ताब्यात. ज्यांना परत यायचंय त्यांनी यावे, ठाकरेंचे मन मोठे. ओमराजे निंबाळकरांचे तळ्यात मळ्यात असो पण डुबायला नको, आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य. माहिती अधिकार हा पैसे कमवण्याचे साधन नाही. RTI मधील बदलांवर अण्णा हजारे संतप्त. फडणवीस सरकारला उपोषणाचा इशारा. पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथील 3 वर्षीय चिमुकलीचे लैंगिक छळ आणि अपहरण करून हत्या केल्या प्रकरणाचा 25 जून रोजी निकाल. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके म्हणाले, गेल्या 48 तासात 6 विद्यार्थ्यांची आत्महत्या. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही.